अलंकापरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र जया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार कुणाशी करावा मला वाटते सद्गुरु थोर आहे तयाच्या प्रसादे रघुराज पावे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्तमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविरोचनं सर्वदिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि काषायवस्त्रं शरणं प्रपद्ये धृतरटकमालिका कौपिनोजिशास्त्रमुखत्रिष्यं नित्यं हि वासं श्रीहरे दत्तात्रेय शरणं माहुरकारक नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्य नमो आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्य नमो लक्ष्मीपति पादुकाभ्य श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्य नमः जय जयाजी करुणाकरा पंढरीश रुक्मिणीवरा दीनबंधो दयासागरा पुढे ग्रंथ बोलवी तू दयाळ विश्वंभर बहुधा अर्थी हे चराचर भरण करीसी जन्म दिल्यावर कामनेते लक्षुनी तरी मम कामनीचा अर्थ की ग्रंथाक्षरे द्यावी रसभरित तरी ग्रंथांतरी भराभर उदित विश्वंभरा होई का मागेली अध्यायी उत्तम कथन रेवणनाथाचा झाला जन्म सहन सारुके कृषी कर्म बोलून या दाविले परी दैवे करून अवचट देखील अत्रिनंदन जो शंकर सेवक तया लागून तेची प्राप्त होतसे हिरा तेज गुढ स्थाना लागुनी दडे तरी तया काढी हिरकणी भेटी लागी येत धावणी लोहा लागी चुंबक की हंस पक्षी भक्षणात कदा न पक्षी मुक्त विरहित जरी गुंतला पिंजऱ्यात परी तेची भक्षितसे ते विरेवन योग मूर्ती मार्गीच भेटला अवचट गती दुग्धा लागी शर्करा निश्चिती लवण काही मिरवेना असवायचा अवसर त्यात घडला परी अबुद्धिवंत सिद्धी कळा घेऊन चित्तांत अत्रिसुत दौडीला दत्ते केले शहाणपण किंचित कळा त्या दाखवून रक्षुनी आपले सकळ भूषण गेला निघुनी महाराजा जेवी मरकटाचने देऊनी मार्गी हिंडविती बुद्धिमंत प्राणी तेवी अत्री आत्मज करणे करुणी गेला महाराजा एरी करे रेवणनाथ वृषभ ठेवणी शेतात येऊनी असिद्ध अवत करिता झाला महाराजा सकळ शेत झाल्या पाठी नागदोर कवळूनी कर संपुटी अवत मार्गी फिरत जेठी गायनाते आरंभिले परी दत्त वचन मंत्र प्रयोगी गायन दत्त महिमा ऐसे म्हणून वृषभाते बोलतसे एरी महिमा ऐसे वचन सहज बोले प्रयोगाने परी महिमा सिद्धी प्रत्यक्षपणे प्रकट झाली ते ठाई सिद्धी येऊनी अवतापाशी म्हणे कामना कोण तुझशी एरू म्हणे तव नामसी श्रुत माते करी का एरी म्हणे मी सिद्धीपूर्ण देहधारी महिमान ऐसे ऐकता उत्तम दत्त बोल आठवला जेव्हा सिद्धी दत्त देतात ते सिद्धीची सकळ वार्ता सांगून रेवणनाथ गेला होता महाराजा की हा प्रयोगिता मंत्र महिमा नामे सिद्धी पवित्र प्रत्यक्ष होईल तुझ पुढे प्राप्त कामने ते पुरवावया मागणे जे आर्थिक कामना म्हणी तू तीस दाखवी बोलूनी मग तितुके कार्या लागून सकळ कामना पुरशील ऐ म्हणशील काय आहे प्रतापतीचा तरी वदता न आपुले वाचा सकळ भोग जो महीचा प्राप्त करील क्षणार्धे कानन तरु पाषाण पर जितुके असतील महीवर तितुके कल्प तरु साचार करुणी देईल क्षणार्धे आणि तुळवट जेथ पाषाण खाणी तपाची दावी अपार करणी की परीस तेवी चिंतामणी करुणी दावी क्षणार्धे वसनभूषण धन कनकराशी अपर दावी नगा ऐसी जे जे वर्तील सो कामनेसी तो अर्थ पुरविल बा ऐसे सांगुनी अत्री आत्मजे ओ पिले होते मंत्र बीज ऐसे श्रुत होता सहजे दाटला होता गर्वाने परंतु निष्प्रिय होता आनंद भरित हाकित होता शेतात आऊत मंत्रप्रयोगी विचारित सहज स्थिती केलीसे परी महिमा सिद्धी भेटता त्याते अधिक झाला आनंद भरित म्हणे सत्पंत सांगून दत्त गेला असे महाराजा मग हातीचा सोडून अवतदोर तिथे बोलता होय उत्तर म्हणे शेती पैल असेल तरुवर छाये करुणी वेश्चेला
तरी त्या शीतळ छायेत कणाच्या राशी अपरिमित कनक करी एक क्षणात चमत्कार दावी का दृष्टी पडता कनकराशी मग मी म्हणेन सिद्धी तुझसी मग जे कामना होईल देहासी ते मी तुझला सांगेन तरी हे ऐसे परीक्षा वचन आधी दावी मज कारण जैसा मोहरा सुत गुंडोन अग्निरक्षी परीक्षे की पक्षी कुळाते हंस दृष्टी परीक्षे ओपी पैदोळे वाटी की परीक्षा पारग पाषाण थाटी लोह मिरवी कनकाते तेवी आता परीक्षापन दावी मिरवणी अपार सुवर्ण तेने मग संशय विरहित होऊन गोड होईल चित्ताते ऐसे बोलता रेवणनाथ सिद्धी आश्चर्य हास्य करीत म्हणे महाराजा एक क्षणात कनकधने भरीन सकळ मही मग सहज आणोनी कृपादृष्टी विलोकितसे मही पाठी तो नग समान कनक धन थाटी अपार राशी मिरवल्या ते पाहुणे रेवणनाथ म्हणे माते तू आहेसी सत्य तरी आता सन्निध माते इथून या रक्षिका तू सन्निध असता सर्व काळ पूर्वीशी सकळ इच्छा फळ ऐसे बोलता ती वेल्हाळ बोलती झाली तया ते म्हणे सन्निध राहीन आता परिगुप्त वर्तेन जगा करिता तू आन धरावी दर्शन स्रोता कार्य तुझे करीन मी मग अवश्य म्हणे रेवणनाथ कार्यसंबंधी असावे उदित मग कनकधन राशी गुप्त अदृश्य सिद्धी मिळवली त्यावरील सायंकाळपर्यंत शेती प्रेरिले समग्र आवत मग गुरांसवी येऊनी गोंठ गणात वृषभाते बांधिले रात्री करोनी शयन तो उदय झाला द्वितीय दिन मग मनात म्हणे ब्रह्मनंदन व्यर्थ का कष्टावे शेती सायंकाळपर्यंत संवत्सर हाकावे आहोत तरी आता कष्ट केवते व्यर्थ शरीरा शिणवावे निदान असता आपले हाती दैन्य भोगावे कवने अर्थी परिसलादला धन प्राप्ती मिळवू का जावे देशांतरा सुरबी असता घरी तक्र मागावे घरोघरी चिंतामणी ग्रीवे माझारी असता चिंता का भोगावी ऐशा कल्पना आणून चित्ते सोडून दिदले जाणे शेती तो दिनेत प्रहरमिती सण सारू बोलतसे मने वत्स सोडून आवत ग्रही बैसलसी कवने अर्थे एरू म्हणे जाऊनी शेतात काय ताता करावे कष्ट करिता रात्रंदिवस काय मिळवले हे फळास एरू म्हणे धान्य खावयास पिकवावे पारसा शेत पिकल्या अपार कणी मग सुख भोगोनी अवनी नातरी भ्रांती खावया लागोनी पुढे होईल बाळका ऐसे ऐकून तात्वचन म्हणे कष्ट पिकवावे शेती अन्न तरी आपुले ग्रही काय नेऊन म्हणून आता कष्ट करावे एरू म्हणे बा आपुल्या ग्रहासी काय आहे न कळे मजसी नित्य स्थापुनी एरेरा कोरड्यासी दिवसभरी लोटीतसे एरू म्हणे बोलसी खोटे सदन भरलेसे कनकवटे जाऊनी पहा खरे खोटे बोल माझे महाराजा तो हसोनी सहज स्थिती गमन करीतसे धवळारा प्रती तो कनकराशी धन अपरिमिती ग्रहा माझी मिरवती ते पाहुण्या सहन सारुक चित्ती आश्चर्य मानी दोंदिक म्हणे कैसे झाले कौतुक बाळ बोले करुणिया मग बा परम होऊनी हर्षयुक्त म्हणे वर्धपाणी आहे सत्य कोणी अवतारी प्रतापवंत सिद्धिमुनी हा असे मग तो सण सारुक ऋषी कदान सांगे कवन्या कार्याशी प्रमाण मानून त्याचे बोलासी तदनुसारे वर्तत मग तो रेवण ब्रह्मसुत काही करीत असे नित्य बुंदल ग्राम तो थोर अत्यंत मार्गावरी नांदत असे तै पांतस्त एता मुक्कामासी पाचारुणी नेतसे सदनासी कामने समान आहारासी अन्न देतसे नित्यशा मग गावात पडली एक हाक की रेवण देत अन्न उदक मग चुंगावर चुंगा लोक पांतिकस्त तोर धावती मग जैसी ज्याची इच्छा गहन तैसी पूर्वी नाथ रेवण वस्त्रपात्र अपारधन देवोनिया बोळवी रोग भोगादी मनुष्य येती ती सर्व दुःखांची पाहुणी शांती धन्य म्हणून ग्रहासी जाती यश कीर्ती वर्णित पै मग जगात होऊन प्रसिद्ध सर्वत्र म्हणती धन्य हा सिद्ध देशविदेशी जनांचे वृंद रेवण सिद्ध म्हणतात तो कोणी एके दिवशी मच्छिंद्रनाथ महिम करीत नाना तीर्थ बुंदल ग्रामी अकस्मात मुक्कामाते पातला वस्तीसी धर्मशाळेत राहून करीत बसला श्री गुरुचिंतन तो त्या गावीचे काही जण धर्मशाळेत पातले येताची त्यांनी देखिला नाथ म्हणती बाबा उतरलासी येथ तरी सारा वया फुला भक्त रेवणसिद्ध पहावा ए रूपुसे त्या ते वचन रेवणसिद्ध आहे कोण मग ते सांगतीस मुळापासून
कृषीकर्मी शोध हा. ऐसे ऐकता मच्छिंद्रनाथ जावनी पाय अंतरी गुप्त, तो दृष्टी देखता म्हणे चित्तांत. अवतार असे हा एक, आमोचा सांगाती पूर्णांश, हा नारायण प्राज्ञे चमस, तरी प्रसन्न कोण झाला यास शोध करो तयांचा. पुन्हा एवनी धर्मशाळेत लोकांशी म्हणे गुरु कोण याते, कोण मिरवला जगाते, निज देहाचे नाम सांगा. तो ते म्हणते बाबानाथ आम्हा नाही माहीत, मग स्तब्ध राहुणी मच्छिंद्रनाथ काय करी महाराजा. पक्षी कुळाती पाचारून घालित झाला इच्छा भोजन, एका करी बैसवून तुष्ट करी बोळवी. शिरी स्कंदी पक्षी मेळा मच्छिंद्र बैसोनी, वेष्टी सकळा जाय म्हणता उता वेळा अंबरा ते जाती पै. मग पाचारुनी वनचरांसी, त्या सही देत आहारसी, आपले हस्ते व्याघ्र सिंहासी ग्रास देत महाराजा. ऐसे होता काही एक दिवस, लोक म्हणती महापुरुष, हा ईश्वरची मनोनी यास श्वापदवी अंगम स्पर्शिती. मग धन्य धन्य म्हणून ख्याती रेवण सिद्धाशी सांगती, म्हणती आला आहे एक जती सर्वांपरी अद्भुत. विहंगमादी श्वापद गण, सहज घेतसे पाचारून, तेही येती संशय सोडून, भेटी लागी तयाच्या. कर स्कंदी करुणी आरोहण, अनोदका ते सेवून, जा म्हणती करीती गमन तृप्त मना मिरवणी. मनाला बोलणे व्यर्थ चावटी, तरी आपण पहावे तया दृष्टी. पक्षी श्वापदे कोटेनुकोटी, तयापाशी येताती. ऐसे ऐकुनी रेवण सिद्ध पाहू चालीला प्रताप सिद्ध, तो येता देखील पक्षी याचे वृंद करी शिरी मिरवले. ते पाहुणी आश्चर्यवंत म्हणे वनचरी, कैसे सांडिले द्वैत, तरी फेरू या संशय याते प्रत्यक्ष सिद्ध कोण हा. मग शीघ्र येऊन आपुले सदने जाऊनी बैसले एकांत स्थानी, दत्त मंत्र प्रयोगनी प्रत्यक्ष करू सिद्धी ते. मग होता प्रत्यक्ष सिद्धी म्हणे महाराजा विशाळ बुद्धी, कवन कामने काय सिद्धी प्रत्यक्ष केले तुवा माते. ए म्हणे ओ कृपा सरिते, तुष्ट करीसी सर्व जनाते, तेची रीती पक्षी कुळाते तुष्ट करी श्वापदे की. तुष्ट करीसी तरी कैसे हारुणी त्यांच्या देहबुद्धीस, मग सिन्नद स्व अंगास संगोपावे जननीये. ए रे ऐकुनी वागोत्तर म्हणे महाराजा, पक्षी आणि वनचर होणार नाहीत अद्वैत पर ब्रह्मवेत्या वाचुनी. जो स्थावर आणि जंगमात सर्वांचे नांदे हृदयात, तयाची या गोष्टी ह्या निश्चित, जो अद्वैतपणे वसतसे. हे महाराजा ऐक बोला, जो जळ रूपीच होऊन ठेला, तो जळा माझी मिळावयाला अशक्य काय उरेल जी. तेवी ब्रह्मपरायण होता, मग चराचरी नुरे द्वैत वार्ता, अद्वैष्ट झाला सर्वभूता चराचरी महाराजा. मग तो प्राणी सर्वभूत जगाते मानी आप्त, आणि मग तेही मानिती त्या ते सखा सोयरा की आमोचा. तरी आता श्लाघ्यवंत आधी व्हावे ब्रह्म व्यक्त, त्यावर बोले रेवणनाथ ब्रह्मवत्ता करी माते. ए रे म्हणे चातुरेखानी अत्रिनंदन तुझा स्वामी, त्या ते स्तवनी उगमी साध्य करून घेई का. तुझा तो साह्य झाल्या जाण, मग पक्षी श्वापदी अद्वैतपण, काय असे तेवढे कठीण देवादिक येतील की. स्वरलोक भूलोक तपोलोक स्वर्गवासी सुरवर अनेक, चरणसेवा दोंदिक वांछितील मग तुझी. ऐसी सिद्धी बोलता वचन चित्ते म्हणे हेची करीन, मग सर्व त्याग करून काननात प्रवेशे. जया ठाई भेटला दत्त, तेथे जाऊनी बैसला नाथ, दत्त स्मरणे ठेवून चित्त वाट पाहे भेटीची. मनी दाटला भेटीचा योग, तेने अनोदकाचा झाला त्याग. मग दिवसेंदिवस शरीर भोग, शुद्ध काष्ट दाही तसे, चालले तरुचे पर्णभक्षण येतसे काय जे उडून, दत्त वियोगे भेटी कारणे काय वाचे वेला. मग ते पाहून मच्छिंद्रनाथ म्हणे हा लागला प्रयत्नात, परी कोण गुरु आहे त्या ते समजला नाही अद्यापी. आहा गुरु तो ऐसा कैसा, काळरत्ना दृढ घालून फासा, गेला आहे अभ्यास भासा निष्ठर मन करून या. मग रेवण सिद्धाचा प्रताप पुसून घेतला जनमुखे माप, ते म्हणती तो आहे जगबाप परोपकारी असे की. किती एका घातले इच्छी अन्न, किती एका दिले अपार धन, अपार जगाते अकिंचनपण अर्थार्थी हरितसे. ऐसे ऐकून जनाची गोष्टी, चित्ती म्हणे हा प्रताप कोठी, सिद्धी सकळ साधला जेठी कोठे तरी गुरु कृपे. तर आता सिद्धी कोण झाली आहे या स्वाधीन, त्या सिद्धी ते पाचारून वृत्तांत श्रुत व्हावा की.
मग अनिमा गरिमा लघिमा महिमा ईशित्व वशित्व प्राप्ती प्रकामा ऐशा अष्टसिद्धी नामा पाचारिल्या प्रत्यक्ष होतं त्या शुभानानी श्रीनाथाच्या लागल्या चरणी नाथ म्हणे त्या ते पाहुणे उत्तर मज सांगावे. रेवणसिद्ध हा महापुरुष त्याची सिद्धी दासत्वास कुंती सांगा आहे आम्हास गुरुवाक्ये करुणिया तवती बोलती झाली महिमा माते ओपिले दास्यने मा श्री दत्तात्रेय योग द्रुमे मंत्रसिद्धी करुणिया. मग दत्तात्रेय हा ऐकूनी घोरी म्हणे हा बंधूची साचारू आहे तरी सर्वा पारू हित इच्छिने तयाचे जैसा अर्धपिंडी भाग मारुती देही उद्धवला योग परिसिता हरणी भोगीला भोग साह्य होनी तयासी किंवा मागील संगे करुण गोपाळ झाले वानर गण सर्व साह्य होनी महात्मी कृष्ण वाढविला देवी आपुली ऐसी मती चमस नारायण स्वसंगती तरी या रेवण सिद्धा प्रति साह्य आपण व्हावे सर्वस्वी. मग तेथून निघे अतिवेग गिरनार पर्वती आला चांग भेटूनी अत्रि आत्मज योग रेवण सिद्धाचे वृत्त कथी येले सलिलपणी चरणी माथा ठेवणी म्हणे अनाथनाथ हे गुरु राजा दयावंता साधकिता भास्करू तरी यावनी अवतार पूर्ण प्राप्तिक चमस नारायण तो तुम्हा करता क्लेश दारुण मही लागी भोगी तसे निर्वाण धरून सित्ते बैसला आहे काननाप्रती तरी कृपाबोध मारुतगती तयावरी सिंचावा. हा एक सिद्धी आणून त्या भास घालून गळा दृढतर भास तरी तो फास झाला क्लेश मरण वाट त्या दावी जे ते झाली तुमची भेटी तेथीची बैसला काननपुटी आहार तेजुनी प्राणकंठी आणून ठेविला तो त्वचा झाली अस्ति व्यक्त देहींचे हृदय अटले समस्त प्राण कासावीस चक्षुश्वत कार्पास सम दिसताती सर्वांगीच्या शिरा दृश्या ढळते दिसती महापुरुष पोट पाठ ऐक्यलेश हरी कटीसम मिरवत तरी महाराजा सदैव मावले वत्स करावे काय इतुले अवकृपा करणे नव्हे भले महे लागी मिरवावे लोहाचे कनक करी परीस तेने सांडिला पाकरस तरी परीस ऐसे कोण त्यास म्हणेल दगड मिरवेल की एक तमाचा अरी पूर्ण तेने सांडिले चांगुलपण मग सविता राजतया कोण मही लागी बोलेल की आमुचा व्रत पाणी स्पर्शिता जाये मवळी लागुनी मग तो सर्व लागुनी अवनी ठेंगणेपणी मानितसे ऐसी चाल सहज स्थित गुरुची असे कृपामूर्त तरी रेवण नाथ देह आहोत कष्टानळी न सांडावी पहा जीवने केली लावणी सुख आणले थोरपणी ते शुष्क केली अमोहे करुणी बुडवू न शके जीवन ते त्याची नीती पियुषा भास सेविल्या ओपी संजीवपणास ते पुढे कुपल्या मृत्यूपदास पाठविल की महाराजा तरी त्या पियुष ग्रसांच्या गावी स्वप्ना माझी मृत्यू नाही तैसे तुमच्या हृदयी अवतरे बहु वसतसे ऐसे बोलत्या युक्तिमानाचे ऐकुनी दत्त हृदयी प्रेमनाचे डोलवणी ग्रीवासाचे हास्य करी आनंदे मग तो उदार शांत दाता सवे घेऊनी मच्छिंद्रनाथा व्यान अस्र जल्पुनी चित्ता तया ठाई पातले परी त्या उभय भव्य मूर्ती जैसे उतरले दोन गभस्ती की इंद्र वाचस्पती प्राणिकपणी मिरवले की एक हरी एक हर की द्रोण मंत्राचल किमियागार प्रेम मारुता हो निस्वार तया ठाई पातले तो येताची देखील रेवण नाथ कृष्य शरीर काष्टवत अस्थिमय प्राण व्यक्त वाट पाहे दत्ताची अति क्लेशी कंठी प्राण पाहुणी श्रमला त्रिनंदन प्रेमी कवळीला सदैपणे माय जैसी बाळकाते की वत्स लागी जैसी गाय हंबरणा फोडी अति मोहे तेवी अत्रिनंदने प्रेम हृदय प्रिय भावे अलिंगेला तेने चरणी ठेवून माथा होय प्रेमाश्रू ढाळीता म्हणे आजी भेटली माझी माता निडळवाणी उत्साते मग तो महाराज तपोराज हृदय धरी अत्रि आत्मज मग साधकिताचे चोज उल्हासे ओपितसे जैसी सुता लागितात हिता ओपुने परत्र होत तेवी दुर्वास सहोदर मोहित होनी हिता मोहितसे परम आराधुनी कृपे न्याळी करणी ओपिली मंत्रावळी तेने तद्घटी अज्ञान काजळी निघून गेली सर्वस्वी मग तो ज्ञानी हृदय दिवटा नृत्य करतसे तत्व चोहोटा तेने करोनी द्वैत कांटा
अंकुराते खुडी येला मग कृपे आराधुनी वज्रशक्ती भाळी चर्चिली दिव्य विभूती तेने करुणी देहस्थिती शक्तिवान मिरवली मग सेवे घेऊन रेवणनाथ गिरनार पर्वती गेला दत्त तेथे बैसुनी दिवसामित विद्यावसन नेसविले ब्रह्मज्ञान रसायन विपुलपणी केले पान तेने करुणी ऐक्यपण सरासरी मिरवले ऐसा झाला त्या आभास की मीच स्वामीचा भास मीच व्याप्त चराचरी असे एक देही मिरवलो मग पक्षीकुळा वनचरा मग पक्षीकुळा वनचरा सहित अचलपणी पाषाण लता समीप येती पाचारिता रेवणनाथा वंदावया ऐशाद्वैत दृष्टी होता मग रसायनादी शीघ्र कविता वेदपाठी ज्योतिषार्था प्रवीण कळा व्याकरणी धनुर्धर जळ तरणी नैवेद्य नाटके चातुर्य गीत गायनी कोकशास्त्रादी अश्वारोहणी चतुर्थ दशविद्या निरोपिल्या उपरी नाना शास्त्र प्रवीण अस्रे सांगितले मच्छिंद्रा समान वज्र अस्त्रादी वाताकर्षण संजीवनी सांगितले वातास्त्र धूम्रास्त्र अग्निअस्त्र नागास्त्र कामास्त्र पर्वतास्त्र जलदास्त्रादी खंगेतास्त्र ब्रह्मास्त्रादी निरोपिले निर्वाण रुद्रास्त्र वासव शक्ती देवास्त्र मोहनास्त्र दानवास्त्र गती असो ऐसे वर्णिता किती अपार अस्त्री मिळविला मग नाथपंथी दीक्षा देऊन उन्मनी मुद्रा फाडिले कान तत्व माझी दिव्य ज्ञान गळाकंथा ओपिली देववेती शुद्ध सारंगी अनुहत वाजे नाना अंगी कुबडे फावडे देह प्रसंगी देह विदेही मिरवला ऐसा होनी पूर्ण स्थित मग सवे घेऊन मच्छिंद्रनाथ मार्थन पर्वती गेले त्वरित नागेश्वर स्थाना वंदिले ते करून देवदर्शन वर्ध घेतला विद्येकारणे मग साबरी विद्या कवित्व रचन महिवरी मिरवितसे सर्व साध्य झाल्यावरी मावंदेस मांडिले बहुता गजरी हरिहरादी साह्यकारी गिरनार पर्वती आणले सुरलोक भूलोक तपोलोक स्वर्गवासी पुण्यश्लोक गन्नगंधर्व सुरवर अनेक मावंद्यास आणले ब्रह्मा इंद्रा वरुण कुबेर अश्विनी कुमार चंद्र भास्कर सकळ समुच्चय पर्वताकार मावंद्या ते पातले 4 दिवस यथायुक्त 16 भोगीला अपरिमित मग प्रसन्न होऊन सकळ दैवते पूर्ण वरा ओपिले वर देवनी सकळ विद्येसी जात झाले स्वस्थानासी रेवण सिद्ध ही तीर्थाटनासी अत्री आत्मजय पाठविला तीर्थे हिंडता अपारमयसी तो विठग्राम मानदेशी तेथे येऊन मुक्कामासी सहज स्थिती राहिला तो तेथे सरस्वती ब्राह्मण जान्हविका श्री तया लागून लावणे लतिके स्वरूपवान चंद्रासी वदने लाजवितसे उभय स्त्री पुरुष एकचित्ती जेवी ते लोह चुंबक रीती किंवा जगप्रिय गबसती अवियोग प्रीती वाहिले कि मीन तोयाची संगती की विवरस्ताची एक नीती की भावांगी सिद्ध भक्ती सदा धवळारी नांदतसे तन्यायी उभयंता जान प्रपंच वही वाटिती एक प्रमाण परी इतुके असून जठरी संतान शून्यपणे मिरवत सप्तपुत्र झाले तयासी परी ते बाळपणी पंचत्व देहासी 7वे 8वे दिवशी 10वे दिवशी पंचत्व होय असो षटपुत्र देहांत पावले यावरी 7वे उदय पावले ते 12 दिन वाचले तेने हर्षले विप्रमण कांतेसी मने परम विल्लाडे पंचम षष्ट बक्षिले काळे हे 12 दिन वाचले केवळ काळ वेळ लोटली येणे एक आणि चुकल्या परीस तो 10 वर्षांचा होय आयुषी तरी आता या पुत्रासी भयनसे सर्वथांगे ऐसे कांतेसी बोलून वचन बाळसे मांडले परम आवडीने ग्रही करून पंचपक्वाने घाली भोजन विप्रासी तो ते दिवशी रेवणनाथ भिक्षा करिता आला तेथ अलक्ष गाजवणी त्याद्वारा ते पुढे पावलं ठेवीत असे तव त्या विप्रे देखिले दुरुनी वाढते पात्र ठेविले धरणी तैसाची बाहेर येऊनी नाथा निकट लगबगे तव तेजपुंज हाटक कांते देखता विप्र म्हणे जिथे हा पूर्व तापसी अवतार रक्षिती कोणीतरी आहे की तैसाची 16 लगबगे करून नाथ चरणी मस्तक ठेवून म्हणे महाराजा प्रयोजन माझे घरी आहे की ऐसे असोनी मज दरिद्र्याचे मनोरथ डावलूनी जाता किमर्थ तरी हे तुम्हा नवे यथार्थ अनाथासनाथ करावे मी हीन दिन जाती ब्राह्मण काय करावा उत्तम वर्ण सेवा चोर अतिथी कारणे व्यर्थ संसारी मिरवतो ऐशी बोलून म्लानवाणी
माता वारंवार ठेवी चरणी आपला स्वर्णाश्रम टाकून विवळ झाला भावार्थे. त्यावरी नाथ बोले त्यासी, आम्ही शूद्र तू विप्र मिळविसी. मज नमस्कारावया तुझशी अर्थ नाही जाणीजे. ए रो ऐकोनी बोले वचन, शूद्र जातीचा ब्राह्मण तो मातंगा करेल नमन. अन्यवर्ण चुकेल कैसा, कोडू भक्षिता काय होय गोड. होणार नाही धड पुढा, प्राणिक मानिला जेने वेडा. तरी त्या पंडिता धिक्कार, तरी ऐसे वर्म निपुण. मज कैसे येईल घडून, परी देखावे श्रेष्ठ वचन. ऐसी विनंती करीत असे, ऐसे बोलता विप्र त्या ते मनात म्हणे रेवणात. हा विप्र आहे प्रज्ञावंत, बोला परी चालत असे. नाथरी बोलता सोपे, आचार दाविता टीर कांपे. तरी आता असो याते स्वल्प सिद्धार्था ते मिळवू. मग विप्राचा धरुणी हात, संचार करी त्याचे ग्राहत. विप्रे नेऊनी स्वसदनात, महाराज बैसविला. पात्र लगबगे आणि वाढून, सर्व पदार्थ भरी प्रेमी करून. पात्रा निकट बैसोन, भोजन सारी नाथांचे. अन्य विप्र नेमून, सकळांचे करी संगोपन. परी आपण न उठे नाथापासून, परमभक्तीशी गुंतला. जैसी शर्करेसी पिपिलिका, काढू जाता दर्पी मुखा. तेवी भक्तीचा धरुणी अवांका, विप्र गुंतला नाथ भक्ती. स्वयसे परमभक्ती, नाथाची झाली जठर तृप्ती. एरीकडे विप्रपंगती, गेले भोजन सारोनिया. विप्र गेले आपुले सदरी, एरीकडे नाथा लागून. भोजन झाल्या नम्र वचने, बोलत झाला विप्र तो. म्हणे महाराजा आजीचा धीन, वस्तीसे सेवावे माझे सदन. उदयिक प्रातकाळी उठून, जाणे असेल तरी जावे. पावनी त्याचा परमादर, अवश्य म्हणे विधी कुमार. एकांतस्थानी शयनावर, नाथा नेऊनी पौडविले. नाथ शयनी होता निद्रित, आपण भोजन सारुनी त्वरित. वारासार करुनी येत, नाथापाशी त्वरेने. तो सूर्य गेला अस्तासी, मग उठून बैसला तापसी. पुन्हा वंदुनी नाथ चरणासी, उपहार करावा म्हणतसे. तव नाथ म्हणे आता भोजन झाले आहे, न इच्छी म्हण. मग आपुला नित्य नेम सारून, पुन्हा शयनी पहुडला. सरस्वती ब्राह्मण निकट बैसून, नाथाचे चुरी तसे चरण. तो मध्यरात्री झाली पूर्ण, तेव्हा विपर्यास वर्तला. बाळ जे होते मातेपाशी, सटवीने झडपिले त्यासी. परमते झाले कासाविशी, शोक सिंधू उचंबळला. हा कमारे सोभरत्या ते म्हणे, बाळ कासाविशी बहु होते. विप्र म्हणे त्या का ते होईल तैसे होऊ दे. तू न करी आता काही अनुमान, निद्राभंग होईल नाथा कारण. आपले प्रारब्ध मुळीच हीन, बरवे कैसे होईल गे. मागे आचरलो काही पाप, ते भोगित अमुप. आताही मोडिता स्वामीची झोप, सुलभ पुढे दिसेना. ऐसे बोलून कांते ते श्रीनाथाचे चरण चुरित. तो सविता सुताचे येऊनी धोत, बाळपाशी आकर्षिला. काढून चैतन्य जीवदशा रूप, घेऊन गेले यमा समीप. एरीकडे शव स्वरूप, बाळदेही मिरवले. मग तो मायेचा मोह दारुण, हृदय पेटला वेळ अग्र. मग मंद हृदन भरता नयन, जान्हवी तेव्हा करीतसे. तो प्रातकाळ समय झाला, शयनी नाथ जागृत झाला. तो मंद हृदनार्थ आकर्णीला. एकी तयाने नाथे ऐकुनी मंद हृदन, विप्रासी म्हणे रडते कोण. एरू म्हणे बाळकाचा प्राण, कासावीस होतसे. म्हणून मोहस्थित नाथा, अज्ञानपणी रडते कांता. ऐशी ऐकुनी तयाची वार्ता बाळा आणि म्हणत असे. मग तो विप्र स्वकांती पाशी, येऊनी पाहे स्वपुत्रासी. तव ते मिरवले प्रेत दशेसी, हाका मारुनी ते दवा. म्हणे महाराजा प्राणरहित बाळ झाले निश्चित. ऐसे ऐकून रेवणनाथ परमचित्ती क्षोभला. म्हणे मी या स्थळी असता, कैसा डाव लादला कृतांता. तरी तो कृतांत पाहिन आता, पाहुणी नाहीसा करीन मी. ऐसे दुर्घट शब्द वदून ब्राह्मणाशी म्हणे बाळ आण. तव ते शरीर उचलून नाथा लागी अर्पित असे. तव ते बाळ परम गोमटे, नाथ पाहे आपले दृष्टी. चित्ती हळहळून म्हणे नष्ट, कर्म काय उदेले. विप्रासी म्हणे बाळ तू ते चुकीचे झाले काय नितांत. एरी म्हणे कृपावंत बाळ सातवे हे असे. बाळ होता बाळंतपणी,
मृत्यू पावले पंचसप्तदिनी द्वादश दिनी तप प्राज्ञी बाळ सातवे हे असे. तर आता असो कैसे हीन प्रारब्ध आहे आम्हास ते सुफळपणी कर्मलेश फळा कैसे येईल की. परी असो होणार ते झाले आमुचे सेविसी चित्त रंगले ते पुण्याश हेची तुले वारंवार लादो की. ऐसे बोलता विप्रमाणे अंतर जाणितले प्रांजळपणी मग सरस्वती विप्रा पाचारुनी बोलत झाला महाराज. म्हणे वत्सा 3 दिवस जतन करी बाळ तनुस मी स्वतः जाऊनी यमपुरी साती बाळे आणि तो की. मग अमर मंत्र मंत्रुनी विभूती चर्चिली बाळ शवाप्रती म्हणे विप्रा बाळ क्षिती येथे नाचणार नाही रे. ऐसे सांगून त्वरित तेथून निघत झाला स्नात व्यान अस्त्र जल्पुनी सनात अतिवेगेसी चालिला. भो ते अस्त्रांचे करी भ्रमण तेने हिमालयाचे अंबुकन शीतळ करून या जाण यथास्थित मिरवले. जैसे शीताचे झुळके आत समीप पावक निश्चित तेने करून शरीरात बाधा न करी अंगाते. ते व्याधी तेने आधी नामास्त्र सवेग मिळवणी योगपात्र व्यानास्त्र मुखी स्तोत्र जल्पुनी गिरी वेदला. सहज चालेला यमपुरी संचार करी यक्ष धवळारी तो धर्मराज पाहुणी नेत्री आसराहुनी उठलासे. बैसोनी आपुले कनकासनी षोडशोपचारे पूजला मुनी सहज करपुटी नम्रवाणी धर्मराजे आराधिला. म्हणे महाराजा योग दक्ष किमर्थकामी योजला पक्ष तरी ते वधूनी सुढाळ पक्ष मज यक्षाते तुष्टवी. हे रुमने यमपूर नाथा मी सरस्वती विप्राचे घरी असता तुवा येऊनी तयाचे सुता हरण कैसे केले रे. तरी जे घडू नये ते घडले परी आता मागू ती देई जे वहिले आणि षटपुत्र त्याचे कोठे ठेविले तेही आता देई आणोनी. तरी या बोलाशी वर्तन तू ते न ये जरी घडून मग मम कोपाचा प्रळय यज्ञ उरो देई तुझ लागी. ऐशी बोलता रेवन्नाथ विचार करी तेजोब्दी सुत म्हणे चांगले बोलून या ते शिवधरे ते धाडावा. आपल्या सर्वसी निमित्त्या करून या अधिकारी करावा उमारवन हा सिद्ध तेथे गेल्याने दृष्टी पडेल प्रतापू. ऐसा विचार करून मानसी बोलत झाला योगी अशी म्हणे महाराजा मम बोलासी चित्त द्यावे यथार्थ. हे महाराजा हरिहर आणि तिजा तो नाभी कुमार हे मुख्य यांचा कारभार सकळ करणे तयांचे. जरी म्हणाल कैसे रीती त्रिवर्ग त्रिकामी असती शिवक्षयी विधी उत्पत्ती रक्षण शक्ती विष्णूची. तरी यक्षपती तो तमोगुण विहारी आम्ही त्याची करीतो चाकरी मारणे तारणे आमुच्या करी काही एक नसेजी. तरी आता प्रतापराशी गमन करावे कैलासासी आराधुनी शिवचित्तासी सप्तपुत्र न्यावेजी. आणि खून सांगतो उत्तर ते तिची आहेत सप्तकुमार. तरी दावणी आपुला बुद्धिसंचार कार्य आपुले करण्याची मजवरी जरी आला आपण कुपून तरी मी काय हीन दिन क्षय करता उमारमन प्रसिद्धपणी मिरवत असे. क्षय करता आहे भवचराचरी शास्त्रादी बोलती साचार आपण आहात जाणीव सर्व अंतरंग सर्वांचे. ऐसी असूनी महाराज का कोपानणी योजिता मज सोज्वलतेजी अर्कराज तम धवळारा नांदविता. तुम्ही सर्वांचे ज्ञान दिवटे कुपी पडता अज्ञान वाटे हे योग्य नव्हे तुम्हा हळवटे धोपटपंथी महामिळाना का. ऐसे बोलता धर्मराज मान तुकावी तेजपुंज म्हणे हे पंचाननाचे काज ते सत्यार्थ बोलसी तू. तरी आता कैलासी जाईन कैसा आहे पंचानन तो सर्व दृष्टी पाहिन अमित्रपण त्या सुद्धा. ऐसे बोलून योगधारणी उठत झाला मग तेथून व्यान अस्रमुखी स्तवनी कैलासा ते पातला. आता तेथे कथासार होईल तितुकी धुंडी कुमर मूळ काव्य ग्रंथापर नरहर कृपे वर्णित. स्वस्ती श्री भक्ती कथासार समर्थ गोरक्ष काव्य किमिगार सदा प्रसिद्ध भाविक चतुर 35 अध्याय गोरा श्रीकृष्णार्पमस्तु. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन सोरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव
रत्नखचित भरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओठी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंझुंती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती, दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंदना, सर सोंड वक्र तुंद्रयत्नी नयना, दास रामाचा वाटपाय सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंधना. जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती, दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापूर्ती. जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाईन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंद पूजन, भावे ओवाळीन म्हणेन नाम. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या त्वदलं त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा, करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणामि समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे, श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे.